नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल शेवटी एक व्हिडिओ बनवला होता की अलॉटमेंट लेटर चालू झाले आणि बरेच जणांनी त्या व्हिडिओवर कमेंट्स केल्या. अलॉटमेंट लेटर तर आले, पण आता लोनचं काय, हप्ते भरायचं चालू होतं. कारण अलॉटमेंट लेटरवर तुम्हाला हप्ता कसा भरायचा, कधी भरायचा, केव्हा भरायचा, त्याचे चार्जेस काय, याची डिटेल माहिती होती. मग बऱ्याच जणांनी आता ते शेड्यूल तर आला, मग त्यासाठी लोनसाठी अप्लाय केला आणि मग गोंधळाचं वातावरण. कारण तुम्ही लोनला जातात आणि मग बँकेतले विचारतात की बाबा सिडकोची एनओसी लागेल. मग ठरल्याप्रमाणे तुम्ही काय करता, निवारा केंद्रावर जाताय. निवारा केंद्रावर तर एनओसी नाही. मग हा सगळा गोंधळ आम्हाला आमच्या प्रेक्षकांनी विचारला. मग त्यावर आम्ही सविस्तर अभ्यास, सविस्तर माहिती घेण्यासाठी काय केलं, आपल्या बेलापूर येथील 10व्या टावरमध्ये 8व्या मजल्यावर जाऊन व्यवस्थित चौकशी केली. त्यांनी सांगितलं वेबसाईटचं काम चालू आहे. बरं, वेबसाईट कुठली? FCFS 2025 ह्या वेबसाईटवर तुम्हाला एनओसी येणार, पण सध्या काम चालू आहे, तांत्रिक प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे येण्यासाठी थोडासा उशीर होणार आहे. ती तुम्हाला तिथंच भेटेल. तिथली भेटली की तुम्ही काढून लावा. आणि आम्ही फोन करून सुद्धा चौकशी केली, एका याच्यावर कशाला, म्हणून खात्री करण्यासाठी आम्ही फोन केला. तर त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायला भेटेल. मी रेकॉर्डिंग टाकतो, तुम्ही ऐका ती. The agent is busy on another line. हॅलो, बोला सर. एनओसी साठी अप्लाय करायचं, पण ते लॉग इन होत नाही निवारा केंद्रावर अजून. 2025 ची डिसेंबरची लॉटरी FCFS. FCFS ना अजून लॉग इन होते ना, निवारा केंद्रावर नाही करायचं. FCFS आहे ना, तर त्या वेबसाईट करायचं. तिथे ऑप्शन नाही अजून काय आलं एनओसी साठी? अजून ऑप्शन थोडं वेट करा. त्यानंतर आम्ही ह्यावरून असं कळलं की या 7-8 दिवसामध्ये ते एनओसी देणार आहेत. तुम्ही एनओसी घ्या, लोनला द्या. थोडं आणखी काय झालं तर तुम्ही एक हप्ता भरू शकता, तोपर्यंत तुमची एनओसी येईल. आणि एनओसी आल्यानंतर बँक तुमचं लोन मंजूर करेल आणि तुम्ही आपल्या फर्स्ट चॉईस ह्या योजनेअंतर्गत आपल्या स्वप्नांचं घर घेण्यासाठी या. आणखी तुम्हाला काय माहिती लागली तर नक्कीच कळवा. आम्ही त्यावर सखोल अभ्यास करू. तिथे जाऊन तुमच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी मारुती मुरकुटे, माझ्यासोबत प्रदीप चिकणे. हे तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला त्रास होऊ नये तुमच्यासाठी तिथे जाऊन सगळी माहिती देतोय. काही असं कमेंट्स मध्ये कळवा, आम्ही सांगा. आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा मनापासून निस्वार्थीपणे प्रयत्न करू. तोपर्यंत काळजी घ्या.